नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत रूल्स ऑफ इंटिग्रेशन, म्हणजे इंटिग्रेशनचे काही रूल, इंटिग्रेशनचे काही नियम। तर मागच्या काही डेमो लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं काय की इंटिग्रेशनचे फॉर्म्युले काय असतात, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले काय असतात, हे सर्व काही आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलं होतं बेटा। तर आजच्या लेक्चरला त्या फॉर्म्युलांना कसं वापरायचं, त्या कोणकोणत्या नियमानुसार वापरायचं, हे आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी मागचे लेक्चर बघितले नसेल तर आत्ताच जाऊन बघून घ्या विद्यार्थ्यांनो। आणि जर तुम्ही हे लेक्चर आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आत्ताच सबस्क्राइब करून द्या आपल्या YouTube चॅनलला आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स हे ऍप्लिकेशन, जे बिलकुल फ्री आहे, ठीक आहे ना, ज्यामध्ये भरपूर साऱ्या विषयांची तुम्हाला डेमो लेक्चर बघता येईल। आणि जर तुम्हाला आवडलं आमचं शिकवणं, एकदम स्वस्तात मस्त कोर्स तुम्हाला परचेस करता येईल विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे ना। चला तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। तर बघा बाळांनो, कसं आहे, तुम्ही सर्वांनी एक डोक्यात एक फिक्स करून ठेवलं की सर इंटिग्रेशन लय गंध पडक आहे, डेरिव्हेटिव्ह लय गंध पडक होतं। अरे बेटा असं काहीच नाहीये। तुम्ही फक्त काय करा, जे काही न्यूमेरिकल्स मी तुम्हाला सांगेल ना ते तर तुम्ही परफेक्ट करा। आयएमपी न्यूमेरिकल तर मी तुम्हाला सांगणारच आहे, शिकवताना मी तुम्हाला सांगून देईल की हे करून ठेवा, हे करून ठेवा। तर एवढे सर्व तुम्ही म्हणशाल की सर एवढे गंध पडक फॉर्म्युले होते सर, 38 फॉर्म्युले होते सर, एवढे कोण लक्षात ठेवेल? अरे बेटा सर्व फॉर्म्युले नाही लागत तुम्हाला, सर्व फॉर्म्युले नाही लागत। आणि हे जे असे फॉर्म्युले ना बेटा, हे कधी नव्हत लागले तर एखाद्या न्यूमेरिकलला लागतात, ठीक आहे ना। तर तुम्ही एक काम करा बेटा, पहिले बेसिक फॉर्म्युले पाठ करा, मग त्याच्यावरचे काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करा। त्याच्यानंतर जर समजा सर्व फॉर्म्युले पाठ होऊन गेले मग तुम्ही या फॉर्म्युलांकडे सुद्धा येऊ शकतात बेटा, ठीक आहे ना। चला असो, तर आता या फॉर्म्युलाला कसं वापरायचं याचे रूल्स आपण बघून घेऊ। आणि या इंटिग्रेशन या गेम्सचे रूल्स जर आपल्याला माहिती असेल, या खेळाचे नियम जर समजा आपल्याला माहिती असेल तर सॉल्व्ह करताना मजा येऊन जाईल बेटा। चला तर सुरुवात करूया तुमच्या मोठ्या भावासोबत, म्हणजे या विनीत सर सोबत, आपलं रूल्स ऑफ इंटिग्रेशन। चला बेटा, तर पहिला आपला फॉर्म्युला काय, म्हणजे पहिला आपला रूल काय बघा, इंटिग्रेशन ऑफ जर समजा kx dx असेल, ठीक आहे ना। चला असो, म्हणजे काय रे बेटा, के म्हणजे काय बेटा, आपला एक प्रकारचा कॉन्स्टंट आहे। के म्हणजे काय, एक प्रकारचा कॉन्स्टंट आहे। kx dx म्हणजे इंटिग्रेशन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे x चा इंटिग्रेशन काढायचा विथ रिस्पेक्ट टू x, बरोबर आहे। चला असो, मग सर यामध्ये के काय हो, तर बेटा के काय तुमचा सुंदर कॉन्स्टंट, के काय बेटा तुमचा सुंदर कॉन्स्टंट। तर लक्षात ठेवा बेटा, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी इंटिग्रेशन वगैरे काढतात ना, आणि त्यावेळेस इंटिग्रेशन काढताना त्या ठिकाणी x ला एखादा कॉन्स्टंट लागला असेल, x च्या टर्मला एखादा कॉन्स्टंट लागला असेल तर त्या कॉन्स्टंटला पहिले बाहेर काढून टाका बेटा, त्या कॉन्स्टंटला पहिले बाहेर काढून टाका। तसं तुम्हाला सांगितलं होतं डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा, डॉक्टरकडे जर समजा एखादा पेशंट गेला, एक्स डॉक्टर आहे, ज्याच्यामध्ये एक्स आहे तोच आपला पेशंट, ज्याच्यामध्ये एक्स आहे तोच आपला पेशंट, आणि त्याचंच आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं असतं, ठीक आहे। पण पेशंट सोबत जो आलेला आहे, पेशंटचा मित्र आलेला आहे, पेशंटचा नातेवाईक आलेला आहे, त्या नातेवाईकाला बाहेर हाकलायचं, बेटा, ठीक आहे ना। म्हणजे बघा बेटा, ज्याच्यामध्ये एक्स आहे, ज्या फंक्शन मध्ये एक्स आहे त्यालाच फक्त मध्ये ठेवा, बाकीच्यांना बाहेर हाकला बेटा। येते लक्षात तुम्हाला, जो पण कॉन्स्टंट असतो त्याला आपण बाहेर काढतो बेटा, ठीक आहे। म्हणजे हे कसं येतं, तर हे असं येतं भाऊ, इंटिग्रेशन ऑफ I इज इक्वल टू, केला बाहेर काढा बेटा, म्हणजे केला आपण बाहेर काढतो, इंटिग्रेशन ऑफ x dx। आलं लक्षात तुम्हाला? म्हणजे काय करायचं, जर एखादा कॉन्स्टंट जर समजा येऊन गेला असेल ना, तर त्या कॉन्स्टंटला पहिले बाहेर काढायचं आणि मग नंतर त्याचं काय करायचं, इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं बेटा, ठीक आहे ना। समजलं बेटा पहिला रूल? हा आपला पहिला रूल होता, सिंपल कॉन्स्टंटला बाहेर काढावे, कॉन्स्टंटला इंटिग्रेशनच्या बाहेर काढावे। वाटलं असं लिहून देऊ का? काही गरज नाही मला, ठीक आहे ना। वाटलं असं तुम्ही लिहून घ्या बेटा, कॉन्स्टंटला इंटिग्रेशन साइनच्या बाहेर काढावे बेटा, ठीक आहे। चला, तर आपण इथे छान सुंदर एक एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे ना। I is equal to integration of 3x square, हे आपण एक्झाम्पल घेतलं, 3x square dx, ठीक आहे। चला, तर याला सॉल्व्ह करताना सर्वात आधी काय करायचं बेटा, बघा आता 3x square dx म्हणजे आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे 3x square dx चं, पण 3 काय रे बो, कॉन्स्टंट आहे, 3 काय रे बो, कॉन्स्टंट आहे बेटा। त्या कॉन्स्टंटला आपण बाहेर घेऊन जाऊ, बेटा, म्हणजे कसं होऊन जाईल ते, 3 इंटिग्रेशन ऑफ x square dx,
एक्स स्क्वेअर dx. आणि तुम्हाला सर्वांना एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला माहिती बेटा, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन चा, जिची आपण भरपूर सारी प्रॅक्टिस सुद्धा केली होती मागच्या काही लेक्चरला, बरोबर ना. चला असो, तर बघा बेटा, इंटिग्रेशन ऑफ, तुम्हाला हा सुद्धा सांगून देतो, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला असतो एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. तर हा आपला फॉर्म्युला असतो बेटा. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय असतो, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. चला या ठिकाणी घ्या बेटा 3 जसा तसा इंटिग्रेशन ऑफ, इंटिग्रेशनचा आपण सॉल्व्ह करतोय ना आता. चला, तर आपला फॉर्म्युला काय बेटा, एक्स रेस टू एन. तर एन ची व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला किती दिलेली बेटा, एन ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 2, एन ची व्हॅल्यू दिलेली बेटा तुम्हाला 2. मग चला बेटा, एक्स रेस टू एन प्लस वन सांगितलंय का, एन ची व्हॅल्यू किती बेटा 2, तर 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1. समजलं बेटा, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. तर एन ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे 2, म्हणून मी घेतलं 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 प्लस सी. इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं की प्लस सी लावून द्यायचं बेटा, इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं की प्लस सी लावून द्यायचं बघ. चला मला समजून जाईल ते 3 इंटू एक्स रेस टू 2 प्लस 1, 2 प्लस 1 म्हणजे 3 अपॉन 2 प्लस 1 किती आलं बेटा आपला 3. मग 3 3 काय होऊन जाईल आपला, कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे आपलं उत्तर किती आलं बेटा एक्स क्यूब प्लस सी. तर हा झाला बेटा आपला छान छान सुंदर सुंदर, हे झाला बेटा आपला छान छान सुंदर सुंदर आपला पहिला रूल. हा झाला बेटा आपला पहिला रूल. तर पहिला रूल सर्वांना समजला बेटा, की जो पण काही एखादा कॉन्स्टंट जर समजा आपल्या फंक्शन सोबत आला असेल तर त्या कॉन्स्टंटला बाहेर काढायचं आणि मग नंतर त्याचं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं बेटा. समजलं बाळांनो इथपर्यंत, आय होप सो इथपर्यंत सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं, इथपर्यंत सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. तर याचा फॉर्म्युला तुम्हाला हे पण राहू द्या प्रॅक्टिससाठी, हे पण प्रॅक्टिससाठी राहू द्या बेटा, ठीक आहे ना. चला असो, तुम्हाला माहिती असेल फॉर्म्युला माहिती बेटा इंटिग्रेशनचा. तर फॉर्म्युला आपला काय होता, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला, बोला 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 बोला. तर आपला फॉर्म्युला होता एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. ठीक आहे, चला असो, तर आपण जाऊया आपल्या पुढच्या रूलकडे, ठीक आहे. चला असो, तर रूल नंबर 2 बेटा, ठीक आहे ना. एकदम आरामात घेऊ बेटा, आपण घाई नाही करू, ठीक आहे ना. घाई केली तर विषय गंभीर होऊन जाईल. चला रूल नंबर 2, इंटिग्रेशन ऑफ u प्लस मायनस v dx. म्हणजे प्लस मायनस म्हणजे काय, एकतर u प्लस v असू शकतो किंवा u मायनस v असू शकतो बेटा, काही पण असू शकतं, म्हणजे प्लस मायनस. आलं बेटा लक्षात तुम्हाला, म्हणजे u प्लस v सुद्धा असू शकतो किंवा u मायनस v सुद्धा असू शकतो. म्हणजे जर समजा असं आलं असेल इंटिग्रेशन ऑफ u प्लस मायनस v dx, म्हणजे कधी कधी हे असं पण येतं, इंटिग्रेशन ऑफ u प्लस v dx, किंवा कधी कधी हे असं पण येतं, इंटिग्रेशन ऑफ u मायनस v dx. तर अशा कंडिशनला काय करायचं बेटा, बघा बेटा, अशा कंडिशनला काय करायचं, दोघं जणांना सेपरेट इंटिग्रेशन लावून द्यायचा भाऊ. येतंय का लक्षात, बघा बेटा. तर या ठिकाणी u प्लस v आला आणि u मायनस v आला बेटा, तर दोघांना सेपरेट काय लावून द्यायचा, इंटिग्रेशन लावून द्यायचा. दोघांना सेपरेट लावून द्यायचा बेटा इंटिग्रेशन. म्हणजे बघा बेटा, लक्ष द्या 2 मिनिटं. असा जर तुमचा फॉर्म्युला असेल ना बेटा, तर लक्ष ठेवा, दोघांना सेपरेट इंटिग्रेशन लावून द्या. कसं हो सर, असं हो सर, ठीक आहे. चला, तर जर u प्लस व्ही डीएक्स आलं असेल तर तुम्ही या ठिकाणी असं लिहू शकता, इंटिग्रेशन ऑफ u dx प्लस इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स. आला बेटा लक्षात. म्हणजे या ठिकाणी u प्लस व्ही डीएक्स होता ना, तर मी u ला पण इंटिग्रेशन लावलं, v ला सुद्धा सेपरेट इंटिग्रेशन लावून दिलं बेटा. जसं आपण मागे डेरिव्हेटिव्हला करायचो ना, याला बी डेरिव्हेटिव्ह लावा, याला बी डेरिव्हेटिव्ह लावा, दोघांना लावा, म्हणजे कोणाला असं काही राग बी घेणार नाही बेटा. तसंच सेम आहे बेटा, इंटिग्रेशन ऑफ u मायनस व्ही डीएक्स आलं असेल तर काय करायचं, एकदम सिंपल आहे बेटा, याला बी इंटिग्रेशन लावा, याला बी लावा, दोघांना सेपरेट लावा. इंटिग्रेशन ऑफ u dx मायनस इंटिग्रेशन ऑफ v dx बेटा. ठीक आहे, समजलं बाळांनो सर्वांना. म्हणजे जर समजा u प्लस मायनस, प्लस असो किंवा मायनस असो, प्लस असो किंवा मायनस असो, असं जर असेल ना, तर अशा कंडिशनला दोघांना सेपरेट इंटिग्रेशन लावावं. ठीक आहे ना सर. चला मग एक एक्झाम्पल घेऊ. हो सर. चला एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ cos x प्लस 1 अपॉन x
डीएक्स. बघा बेटा, तर एक न्यूमेरिकल आहे बघा, इथं तुमची न्यूमेरिकलची सुद्धा प्रॅक्टिस करून घेतोय मी. चला बघा बेटा, तर इंटिग्रेशन ऑफ cos x प्लस 1 अपॉन एक्स डीएक्स. तर काय रे भाऊ, इथे मध्ये प्लस साईन आहे, इथे मध्ये प्लस साईन आहे, म्हणजे यू प्लस व्ही, म्हणजे याला आपण यू म्हणायला व्ही आणा. तर आपल्याला काय करायचं बेटा, याला बी इंटिग्रेशन लावून द्या सेपरेट सेपरेट, याला बी इंटिग्रेशन लावून द्या सेपरेट सेपरेट. म्हणजे कसं होऊन जाईल बेटा, ते सिंपलची गोष्ट आहे. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स dx. समजलं बेटा. तर दोघांना मी काय केलं बेटा, सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन लावून टाकलं. चला तुम्हाला सांगा cos x चं इंटिग्रेशन काय असतं, बोला 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 बोला. तर cos x चं डेरिव्हेटिव्ह असतं बेटा, सॉरी इंटिग्रेशन असतं बेटा आपलं sin x. cos x चं इंटिग्रेशन काय असतं आपलं sin x. बघा तुम्ही आठवतं तुम्हाला फॉर्म्युला आहे, cos x चं इंटिग्रेशन काय असतं, बोला बोला बोला, sin x असतं बेटा. आणि हा 1 अपॉन एक्स काय असतं बेटा आपलं log x. काय असतं बेटा आपलं log x. आणि बघा दोघांचे इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर एक प्लस सी लावून द्यायचा. दोघांचं इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर काय लावून द्यायचं बेटा, प्लस सी. तर हे झाला बेटा आपला छान छान सुंदर सुंदर रूल नंबर 2. रूल नंबर 2. तर आय होप सो हा सर्वांना समजला असेल, हा रूल सर्वांना समजला असावा बेटा. काही डाऊट आहे बाळांनो इथपर्यंत? नाही सर आमले काहीच डाऊट नाही सर. ओके बेटा, डन 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 डन. ठीक आहे, चला आता जाऊ आपण. अरे 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 न्यूमेरिकल सोडून गेले रे. चला, तर आपल्याला अजून भरपूर सारे रूल बघायचे आहे. मी एक काम करतो, नेक्स्ट पेज ऍड करून घेतो. चला ठीक आहे, रूल नंबर 3 बेटा, रूल नंबर 3. चला, तर रूल नंबर 3 काय म्हणतो बघा बेटा, इंटिग्रेशन ऑफ, मी सुटसुटीत लिहून देतो कारण आपल्याकडे आहे ना पेज आहे ना, कशाला घाई घाई करायची. मग इंटिग्रेशन ऑफ ax प्लस बी. काय लक्ष द्या बेटा, इंटिग्रेशन ऑफ ax प्लस बी डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ ax प्लस बी डीएक्स असं लिहायच्या ऐवजी मी एक काम करतो, याला फंक्शन लिहून घेतो. काय लिहून घेतो बेटा, फंक्शन. चालेल ना, म्हणजे ते थोडं मस्त वाटेल. एफ ऑफ, ठीक आहे, एफ ऑफ ax प्लस बी इंटू डीएक्स. बरोबर आहे, एफ ऑफ ax प्लस बी डीएक्स. तर याचं आपल्याला आता इंटिग्रेशन काढायचं. याचं आपल्याला काय करायचं बेटा, इंटिग्रेशन काढायचं आहे. तर ज्या वेळेस याचं इंटिग्रेशन काढायचं असेल, असं ax प्लस बीचा फॉर्म आला रे आला, ax प्लस बीचा फॉर्म आला रे आला, तर अशा कंडिशनच्या वेळेस तुम्हाला काय करायचंय, सर्वात आधी याचा पहिले इंटिग्रेशन काढा. हे जे पण काही फंक्शन असेल ना, या फंक्शनचा पहिले इंटिग्रेशन काढा. तर एफ ऑफ ax प्लस बीचा, हा एफ ऑफ ax प्लस बीचा जो इंटिग्रेशन आहे, हा इंटिग्रेशन पहिले मी काढून घेतो. तर इंटिग्रेशन काढताना काय होऊन जाईल तो आपला g ऑफ ax प्लस बी, g ऑफ ax प्लस बी अपॉन ए. तर बघा बेटा, वाटलं असं मी असं लिहून देतो तुम्हाला. बघा बेटा, लक्ष द्या, एफ ऑफ ax प्लस बीचा पहिले काय करायचं, याचा या पूर्ण टर्मचा इंटिग्रेशन काढायचं. काय करायचं, या टर्मचा पुढे या ठिकाणी इंटिग्रेशन काढायचा. कॅल्क्युलेट इंटिग्रेशन, कॅल्क्युलेट इंटिग्रेशन. म्हणजे या फंक्शनचा पहिले काय करायचं, तुम्हाला इंटिग्रेशन काढून घ्यायचा. या फंक्शनचा पहिले इंटिग्रेशन काढून घ्यायचा आणि त्यानंतर या ax प्लस बीच्या हा जो a होता ना, हा जो a होता ना बेटा, हा जो a होता ना आपला, तर हा a कुठे लिहून टाकायचा, या ठिकाणी लिहून टाकला. हा a जो असतो ना आपला, या x ला जो a लागलेला असतो, तो या ठिकाणी आपला लिहून टाकायचा. म्हणजे बघा बेटा, जर समजा एक इंटिग्रेशन ऑफ एखादं फंक्शन दिलं असेल, त्या फंक्शनचा आपल्याला जर समजा इंटिग्रेशन काढायचं असेल ना, आणि तो ax प्लस बी या फॉर्मॅटमध्ये असेल, ax प्लस बी या फॉर्मॅटमध्ये असेल, तर त्या ax प्लस बीचा या फंक्शनचा पहिले इंटिग्रेशन काढायचा, इथे लिहायचा. बरोबर आहे. त्यानंतर या x ला जो एलिमेंट लागलाय, जो कोएफिशियंट लागलाय बेटा, या x ला जो कोएफिशियंट लागलाय, तो कुठे लिहून द्यायचा, डिव्हाइडला लिहून द्यायचा. आणि पुढे प्लस सी, आपलं तसं तर तसं प्लस सी जसंच्या तसं. मग सर थोडंसं नाही समजलं सर. बेटा काहीच काळजी नाही करा, मी आहे ना बेटा. बघा कसं असतं, काही गोष्टी एक्झाम्पलने जास्त क्लिअर होता, काही गोष्टी एक्झाम्पलने जास्त क्लिअर होता. मी एक्झाम्पल घेतो, इंटिग्रेशन ऑफ कॉसच घेऊ का, कॉस 4x प्लस 3 dx. डन.
4x प्लस 3 dx. तर मी एक जस्ट एक्झाम्पल घेतलं, मी काय घेतलं, एक जस्ट एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे ना. हे पण चालून जाईल, हे पण आपलं चालून जाईल, ठीक आहे ना. चला असो, चालेल ना, चालेल ना. हे पण तसं ना, ax प्लस बी टाईपच आहे ना, थोडं थोडं चालेल ना. चला असो, तर या फंक्शनचं मला काढायचं बेटा छान छान सुंदर सुंदर इंटिग्रेशन. काय काढायचं मला, छान छान सुंदर सुंदर इंटिग्रेशन. चालेल ना, चालेल सर. चला, तर मी आता एक काम करतो बघा, लक्ष द्या. आता मी काय करेल, सर्वात आधी याचं इंटिग्रेशन काढून घेईल, सर्वात आधी याचं इंटिग्रेशन काढून घेईल बेटा. चला मग cos ऑफ 4x प्लस 3 हे जाऊ दे, मला सांगा कॉसचं इंटिग्रेशन काय असतं, बोला. कॉस फंक्शन, कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय असतं आपलं, साइन एक्स असतं बेटा. काय असतं आपलं, साइन एक्स असतं. म्हणजे कॉसचं इंटिग्रेशन काय असतं, साइन. कॉसचं इंटिग्रेशन काय असतं आपलं, साइन. मग या कॉस 4x प्लस 3 च्या ऐवजी मी लिहून घेतो साइन 4x प्लस 3. हे समजलं का, बघा बेटा. कॉस 4x प्लस 3 चं जे इंटिग्रेशन आहे ते काय होऊन जाईल, साइन 4x प्लस 3. पण आपण काय लावलंय रे, ए लावलाय रे भाऊ. म्हणजे या x ला जो लागलेला असतो ना कोएफिशियंट, तो इथे लावून दिला मी. तर या x ला काय लागला बेटा, आपला 4 लागला. या x ला काय लागला, आपला 4 लागलाय. तर मी अपॉन ला चालला जाईल 4 प्लस 3 जसंच्या तसं, प्लस 3 जसंच्या तसं. समजलं बाळांनो मी काय केलं ते, थोडं समजलं का बेटा, ठीक आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जे पण काही तुम्हाला फंक्शन दिलं असेल ना, त्याचं पहिले इंटिग्रेशन काढून घ्यायचं आणि नंतर बघायचं x ला काय लागला, तर 4 लागला, तर 4 डिवाइडरला येऊन टाकायचं बेटा, ठीक आहे ना. तर हे झालं बेटा तुमचं इंटिग्रेशन. हे झालं तुमचं इंटिग्रेशन. म्हणजे पहिले या फंक्शनचा इंटिग्रेशन काढायचा, इथे लिहायचा. त्यानंतर या x ला जो कोएफिशियंट लागला होता ना, तो जसा त्याचा खाली लिहून टाकायचा. बघा या x ला या ठिकाणी 4 लागला होता, तर मी खाली काय लिहून टाकला, 4 लिहून टाकला बेटा. आलं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना, ठीक आहे ना. तर आय होप सो तुम्हाला रूल नंबर 3 हा समजला असावा. रूल नंबर 3 तुम्हाला समजला असावा, ठीक आहे. चालेल ना, हो चालेल सर. चला ठीक आहे, चलो आता बघू आपण रूल नंबर 4. याच्यावरच आधारित आहे थोडासा रूल नंबर 4. रूल नंबर 4, इंटिग्रेशन ऑफ ax प्लस बी घेऊ आपण, ax प्लस बी रेज टू n dx. बघा बेटा, इंटिग्रेशन ऑफ ax प्लस बी रेज टू n म्हणजे एखादं फंक्शन आहे, कॉम्प्लेक्स फंक्शन म्हणता याला, किंवा याला कंपोजिट फंक्शन सुद्धा म्हणता याला. आपण काय म्हणतात, कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, मिक्सअप झालाय तो, कंपोजिट झालाय तो, एकात एक घुसलाय तो, एकात एक घुसलाय तो, त्याला म्हणतो बेटा आपण कंपोजिट फंक्शन. तर या कंपोजिट फंक्शनचं ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन काढतो, तर पहिले इंटिग्रेशन तर काढून द्यायचं आणि डिवाइड बाय a लावून द्यायचा किंवा मल्टिप्लाय बाय 1/a ने करायचा. तर कसं हे सांगतो बेटा, ax प्लस बी रेस टू काय दिला बेटा, n दिलेला आहे आणि dx. तर याचं इंटिग्रेशन काढताना सर्वात आधी काय करायचं, बेटा बघा, मला सांगा x रेस टू n चा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बघा x रेस टू n चा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहिती आहे का, वाटलंच तर मी या ठिकाणी लिहितो बेटा. x रेस टू n चा फॉर्म्युला काय असतो बेटा आपला, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n चा फॉर्म्युला, आपला फॉर्म्युला असतो x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. हा आपला फॉर्म्युला असतो, x रेस टू n dx चा, x रेस टू n dx चा हा आपला फॉर्म्युला असतो बेटा. तर सेम टू सेम फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचा आहे. बघा बेटा, ax प्लस बी रेस टू n आहे, बरोबर आहे. मग मी सपोज असं मानतो की हा आपला संपूर्ण x होता, मग x रेस टू n चा फॉर्म्युला काय येईल सांगा बरं. फंक्शन रेस टू n चा फॉर्म्युला काय, फंक्शन रेस टू n चा फॉर्म्युला काय, ax प्लस बी रेस टू बघा n प्लस 1 अपॉन n प्लस 1, बरोबर आहे. पण ऐका रे, पण बघा लक्ष द्या, ax प्लस बी रेस टू n, तर ax प्लस बी रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 म्हणजे मी हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला. हे समजलं बेटा, हे समजलं, हा फॉर्म्युला मी या ठिकाणी यूज केला, बरोबर आहे. पण मला सांगा या ax प्लस बी या ठिकाणी x होता का, नाही. मग या ठिकाणी बघा बेटा, जो लागलेला जो होता ना तुमचा a, हा जो a आहे ना, तर 1 अपॉन a ने याला मल्टिप्लाय करून द्यायचं, 1 अपॉन a ने याला मल्टिप्लाय करून द्यायचं प्लस c. 1 अपॉन a ने काय करायचं, त्याला मल्टिप्लाय करून द्यायचं किंवा डिवाइडला a लिहून टाकायचं. डिवाइडला a जरी लिहिला तरी सुद्धा चालतं बेटा. बघा म्हणजे इन शॉर्ट आपल्याला काय करायचं, हे जे फंक्शन होतं, या फंक्शन रेस टू n चा फॉर्म्युला होता आपला, फंक्शन रेस टू n चा फॉर्म्युला होता आणि आपला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय असतो, x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. मग मी तेच केलं, x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. पण हा x होता का, नाही, हा x नव्हता, हा ax प्लस b होता. मग मी काय केलं, अच्छा असं होतं का ते. मग या x ला जो पॅरामीटर लागला होता ना, या x ला जो कोएफिशियंट लागला होता ना, मी 1 अपॉन a मल्टिप्लाय करून दिला, झालं आपल्याला.
तर टेन्शन ना घ्या बेटा, मी एक एक्झाम्पल घेतो, एक्झाम्पलने तुम्हाला सर्व काही क्लिअर होऊन जाईल. चालेल ना? हो सर, चालेल सर. मग कोणतं एक्झाम्पल घेऊ? चला कोणतं घ्या सर. एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ 2x plus 3 हे माझं फेवरेट आहे. 2x plus 3 raised to n dx. n नको रे, n नको रे. 2x plus 3 चा चौथा घात raised to 4 dx. बघा बेटा, समजलं? बघा, ax प्लस बीचा फॉर्म दिसतोय का? दिसतोय का? दिसतोय का? ax प्लस बीचा फॉर्म दिसतोय का? दिसतोय का? हो बेटा. तर या फंक्शन रेस टू काय आला आपला? n आलेला आहे. या फंक्शन रेस टू काय आला आपला? n आलेला आहे. आणि आपला फॉर्म्युला काय असतो? x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. तर मी तेच करणार आहे बेटा. मी काय करेल त्याला सॉल्व्ह करताना, हा, x रेस टू n, तर n ची व्हॅल्यू काय आली बेटा? आपली 4 आली या ठिकाणी. n ची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला? 4 दिली. बघा बेटा, x रेस टू n dx आहे ना, तर या n ची व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला काय दिली बेटा? 4 दिलेली आहे. मग याला कसं सॉल्व्ह करशील आपण? तर याला सॉल्व्ह करताना हा n आहे का आपला फॉर्म्युला काय आणतो? n प्लस 1 अपॉन n प्लस 1, x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. तर मी काय करेल, या फंक्शन रेस टू 2x प्लस 3 फंक्शन रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. तर n ची व्हॅल्यू किती बेटा? 4. तर 4 प्लस 1 अपॉन n प्लस 1, खाली काय n प्लस 1, तर 4 प्लस 1 इंटू. बघा बेटा, आता लक्षात, सिंपलची गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं हे काय बेटा? ax प्लस बी रेस टू n आहे. तर या ठिकाणी हा जो a होता ना, हा जो a होता तो काय गेला? 1 अपॉन a च्या फॉर्म मध्ये गेलेला आहे. 1 अपॉन a च्या फॉर्म मध्ये गेलेला आहे. तसंच आहे बेटा. तर मला सांगा या ठिकाणी काय होतं रे? बोला रे, बोला, बोला रे, बोला. तर या ठिकाणी होता बेटा आपला 2. या ठिकाणी होता बेटा आपला 2. कोण होता बेटा? आपला 2. ठीक आहे. तर हा 2 कुठे जाईल बेटा? या ठिकाणी अशा पद्धतीने जाईल. हा 2 होता ना, 1 अपॉन 2. बघा बेटा, फंक्शनचं इंटिग्रेशन काढलं, इंटू 1 अपॉन a केला. का बरं बेटा? कारण हे स्टँडर्ड x नव्हता, हे एक प्रकारचं फंक्शन होतं. मग हा ax, हा जो a होता ना, हा 1 अपॉन a च्या फॉर्मॅटमध्ये गेला. तसंच या x ला जो लागलेला होता ना, हा कोएफिशियंट, हा 1 अपॉन 2 च्या फॉर्मॅटमध्ये गेला. प्लस c, हे आपलं असंच्या असं ॲज युज्युअल. ठीक आहे. याला सॉल्व्ह करा बेटा. 2x प्लस 3 डोक्यावर 4 प्लस 1 5 अपॉन 4 प्लस 1 5. हा 1/2 ना, तर हा 2 याला मल्टिप्लाय होऊन जाईल. हा 2, हा जो 2 आहे ना बेटा, 1 ने याला मल्टिप्लाय होऊन जाईल, 2 ने खालच्याला मल्टिप्लाय होऊन जाईल. चला 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 बघा, किती जाईल ते? 2x प्लस 3 डोक्यावर 5 आणि खालती 5 2 10 प्लस सी ला नाही विसरायचं. चालतं एवढं तेवढं एखाद्या वेळेस झालं तर, पण मग कसं आहे, आपण मुद्दा म्हणून नाही विसरायचं बेटा. चला, तर हे झालं बेटा आपलं आन्सर. हे झालं बेटा आपलं आन्सर. तर आय होप सो तुम्हाला रूल नंबर 4 हा सर्वांना क्लिअर वगैरे झाला असावा. तर या ठिकाणी आपण काय करतो बेटा? सिंपलशी गोष्ट आहे, फंक्शनच्या डोक्यावर n असेल त्यासाठी इंटिग्रेशन काढायचा आणि त्यानंतर इंटू 1 अपॉन a ने मल्टिप्लाय करून द्यायचं. a म्हणजे कोण? जो x ला लागलेला असतो, जो x ला लागलेला असतो बेटा. ठीक आहे. चला, तर आपण 5वा नंबरचा रूल बघू. 5वा नंबरचा थोडसा खतरनाक आहे. खतरनाक रे. हा भरपूर वेळा यूज केला जातो. रूल नंबर 5, इंटिग्रेशन ऑफ, जर समजा कधी नवत असं झालं f' अपॉन f ऑफ x. सर हे काय सर? हे नाही समजलं. अरे थांबा ना रे बो. अपॉन f ऑफ x dx. चला बघा बेटा, लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ f' अपॉन f ऑफ x dx. सर हे काय हो सर? बघा बेटा, सिंपलची गोष्ट आहे. f' म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह. काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. आणि f ऑफ x म्हणजे काय? सिंपलचं फंक्शन आहे. सिंपलचं फंक्शन आहे. म्हणजे एखाद्या वेळेस इंटिग्रेशन काढावं लागेल की ज्याचं फंक्शन खाली असेल आणि त्याचाच डेरिव्हेटिव्ह वरती असेल. म्हणजे बघा बेटा, एखादं असं फंक्शन की ज्याचं डेरिव्हेटिव्ह त्याच्यावरती लिहिलेलं आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह त्याच्यावरती लिहिलेलं आहे. बघा, खालती दिलेलं आहे फंक्शन आणि त्याच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्याच्या वरती दिलेलं आहे. जे खाली जे फंक्शन असतं ना बेटा, त्याच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्याच्या वरती लिहिलेलं आहे. असं आलं तर काय करायचं? काही टेन्शन नाही घ्यायचं. असं आलं ना तर याचं उत्तर असतं लॉग ऑफ f ऑफ x
प्लस सी, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. बघा बेटा, आलं बेटा लक्षात तुम्हाला? नाही सर, नाही समजलं सर. अरे बेटा मी आहे ना. चला बघा, मी काय सांगितलं, खाली जे फंक्शन दिलं असेल त्याचाच डेरिव्हेटिव्ह जर वरती अवेलेबल असेल, खाली जे फंक्शन दिलं असेल त्याचाच डेरिव्हेटिव्ह जर त्याच्या वरती दिलं असेल न्यूमरेटरला, तर अशा कंडिशनला आपलं इंटिग्रेशन काय असेल, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. कसं हो सर? एक्झाम्पल घ्या बेटा. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब. एक्स क्यूब लिहिला बेटा मी खालती. एक्स क्यूब काय बेटा? आपलं एक फंक्शन आहे. एक्स क्यूब काय बेटा? आपलं एक फंक्शन आहे. आणि याच्या डोक्यावर लिहिला बेटा मी 3x² dx. बघा बेटा, येत्या लक्ष तुम्हाला, चला असो लक्ष द्या बेटा. काय? इंटिग्रेशन ऑफ 3x² अपॉन x³ dx. याचं इंटिग्रेशन आपल्याला काढायचं आहे. याचं इंटिग्रेशन आपल्याला काढायचं आहे. आता बघा बेटा, हे तुम्हाला सर्वांना डेरिव्हेटिव्ह सर्वांना येतं ना बेटा काढता. बघा मी तुम्हाला त्याच्यामुळे सांगतोय की डेरिव्हेटिव्हचा अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या उलटा पुलटा काय असतो आपला इंटिग्रेशन असतो. ज्याला डेरिव्हेटिव्ह येतं ना त्यालाच इंटिग्रेशन येऊ शकेल. तरी सुद्धा मी पूर्ण प्रयत्न करेल बेटा, तुम्हाला ज्यांचे डेरिव्हेटिव्हचे कॉन्सेप्ट कमी असेल, वीक असेल बेटा, त्यांची सुद्धा मी जबरदस्त करायचा प्रयत्न करेल. किंवा तुम्हाला जर वाटत असेल ना तर डेरिव्हेटिव्हचे काही बेसिक लेक्चर मी आपल्या M2 मध्ये सुद्धा टाकून देईल, जेणेकरून तुम्हाला थोडंसं बरं जाईल. ते आलं का? वाटलं असं मी डेरिव्हेटिव्हचा जो पार्ट आहे बेटा तो आपल्या M2 मध्ये टाकून देईल, जेणेकरून तुम्हाला जर काही अडचण आली, काही पाहायचं वाटलं तुम्ही ते बघू शकता बेटा, तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे ना? चला असो. तर बघा बेटा, मी एक काम करतो, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करून दाखवतो. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करून दाखवतो. कारण बेटा बघा, आता एक्स क्यूब म्हणजे मी मानलं एफ ऑफ एक्स ला मानलं बेटा मी एक्स क्यूब. काय मानलं बेटा मी? एक्स क्यूब मानलं. कोणी नाही, मला कोणी आलंय का? चला काय रे काय चालू आपलं? हा, एक्स क्यूबला मी आणलं एफ ऑफ एक्स. तर याचाच डेरिव्हेटिव्ह काढतो बेटा. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढतो बेटा मी. आता काय करतो मी? एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढतोय. चला काढा बेटा मग. ddx ऑफ एक्स क्यूब, ddx ऑफ एक्स क्यूब म्हणजे एफ डॅश एक्स इज इक्वल टू काय असतो? ddx ऑफ एक्स क्यूब. बोला बेटा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूबचा फॉर्म्युला काय असतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. हा ठेवता का? जुने ते दिवस राहिले त्या आठवणी. असं ना करा बापा. जुने दिवस बी लक्षात ठेवा बापा. चला असो. तर सिंपल सी गोष्ट आहे, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे का आपल्याला? मग आपण काय करायचो? हा जो 3 आहे ना याला पहिले खाली उतरवायचो. फॉर्म्युला आठवतो का? एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला होता n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 म्हणजे एक्स रेस टू जो n असतो ना त्या n ला पहिले खाली उतरवायचं. त्या n ला पहिले खाली उतरवायचं. n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. तसंच या 3 ला पहिले मी खाली उतरवेल. 3 ला पहिले मी खाली उतरवेल म्हणजे कसं होऊन जातं? 3 इंटू एक्स रेस टू n मायनस 1 म्हणजे 3 मायनस 1. बघा बेटा, एक्स रेस टू 3 आहे, एक्स रेस टू n आहे. त्याचा फॉर्म्युला काय असतो आपला? n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 म्हणजे या 3 ला मी पहिले खाली उतरवलं. 3 ला मी पहिले खाली उतरवलं मग एक्स रेस टू 3 मायनस 1 बेटा. चला मग 3 असाच्या असा एक्स 3 मायनस 1 काय असतो बेटा? आपला 2 असतो. अरे वा. म्हणजे एफ डॅश एक्स काय आलं बेटा? आपलं 3x². काय आलं बेटा? आपलं 3x². म्हणजे जर एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह आपण काढलं तर एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती येतं? 3x². एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती आलं? 3x². हे समजलं बेटा? हे समजलं? एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय आलं बेटा? आपलं 3x² आलं आपलं. हे तर आपलं मला समजलं असेल. हे तुम्ही मागे शिकले असाल. हे तुम्ही मागे M1 मध्ये तुमचं हे झालेलं आहे बेटा. तर आता बघा बेटा, मी तुम्हाला काय बोललो होतो? खाली फंक्शन आहे आणि त्याच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्याच्यावरती अवेलेबल आहे. खाली एखादं पर्टिक्युलर फंक्शन आहे आणि याच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्याच्यावरती अवेलेबल आहे, त्याच्यावरती बसलेलं आहे. त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्याच्यावरती बसलेलं आहे. तर असं असेल ना तर आपण लॉग ऑफ एफ ऑफ एक्स हा आपला फॉर्म्युला असतो. तर बघा बेटा, मला सांगा एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह त्याच्यावरती आहे का? बघा बरं, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह त्याच्यावरती आहे का? बघा बरं, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 3x². ओ बापा, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय? एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय तर 3x². एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय तर 3x² म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह याच्यावरती अवेलेबल आहे. या एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह त्याच्यावरती अवेलेबल आहे बेटा. मग असं कंडिशन आली ना तर जास्त डोक्याला घ्यायचं, ताण घ्यायचा नाही. आपलं उत्तर असतं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे काय? खालची व्हॅल्यू. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय? खालची व्हॅल्यू. लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस झालं आपलं उत्तर. हो सर, हे तर एकदम सोपं आहे सर, आम्हाला लिहा आवडलं सर. हो बेटा, आवडलं बेटा तुम्हाला सर्वांना? बघा बाळांनो, मी पुन्हा एकदा सांगतोय, खालच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर वरती अवेलेबल असेल ना तर अशा कंडिशनला आपला फॉर्म्युला काय असतो?
लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे खालच्याला इथे लिहून टाकायचं, लॉग ऑफ खालचा, लॉग ऑफ खालचा. समजलं बाळांनो? थोडं थोडं समजलं? खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर आपलं उत्तर असेल लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. आणि एफ ऑफ एक्स म्हणजे काय? खालची टर्म. एफ ऑफ एक्स म्हणजे काय? खालची टर्म. तर हे झालं बेटा आपला आन्सर. हे झालं बेटा आपला आन्सर. ठीक आहे, डन बाळांनो? काही डाऊट आहे इथपर्यंत सर्वांना समजलं बाळांनो? नक्की? ठीक आहे, डन. चला, तर आपण बघू आता आपला 6व्या नंबरचा फॉर्म्युला. आपला 6व्या नंबरचा रूल. 5व्या नंबरचा रूल तर तुम्हाला सर्वांना समजला असेल, तर आपण घेऊ आता 6व्या नंबर. चला, 6 नंबरचा रूल. इंटिग्रेशन ऑफ e raised to f of x, e raised to f of x into f of x into f dash x असं असेल. काय? e raised to f of x into f dash x. समजतं बेटा? e raised to f of x into f dash x. अरे dx राहिला ना रे. असं असेल. थोडस जास्त दुरून गेलं का रे? हा सर, जास्त दुरून गेलं सर. ठीक आहे बेटा, डन. चला, लक्ष द्या आता. बघा बेटा, म्हणजे e raised to f of x इंटू एफ डॅश एक्स असं असेल तर काय करायचं? म्हणजे कसं सर? आम्हाला नाही समजलं. आणि याचं उत्तर काय असं बेटा माहिती का? ई रेस टू एफ ऑफ एक्स. ई रेस टू एफ ऑफ एक्स याचं उत्तर असतं ई रेस टू एफ ऑफ एक्स प्लस सी. बघा बेटा, म्हणजे मला काय म्हणायचं? ई रेस टू एखादं फंक्शन आहे, ई रेस टू एखादं फंक्शन आहे आणि याच्याच पुढे त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असेल. ई रेस टू एफ ऑफ एक्स असेल. ई रेस टू एफ ऑफ एक्स असेल म्हणजे ई रेस टू काहीतरी फंक्शन असेल आणि त्याच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्याच्या पुढे लिहिलं असेल, याच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह याच्या पुढे लिहिलं असेल, तर अशा कंडिशनला आपलं इंटिग्रेशनचा रूल काय सांगतो? ई रेस टू एफ ऑफ एक्स लिहा, विषय क्लोज करा. एक्झाम्पल घेऊ का? हो सर, एक्झाम्पल घ्या सर. ओके बेटा. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू x square 2x dx. चला बघा बेटा, लक्षात 2 मिनिट आता. e raised to x square into 2x dx असं जर प्रश्न असेल, असा जर तुम्हाला प्रश्न दिला असेल, असं तुम्हाला सांगितलं इव्हॅल्युएट असं तसं असं म्हणजे असं, याचं उत्तर तुम्हाला फाइंड आउट करायचं. बेटा मग कसं करायचं सर? तर बघा बेटा, मी काय मानतो? याला मानतो मी एफ ऑफ एक्स, याला मानतो बेटा मी एफ ऑफ एक्स. हे काय आपलं एफ ऑफ एक्स आहे, हे काय बेटा आपलं एफ ऑफ एक्स आहे. ठीक आहे, चला आता मी याला बाजूला घेतो रे भाऊ, रिंगणात घेतो भाऊ मी याला. चला बघा बेटा, मी सपोज एफ ऑफ एक्स ला मानलं बेटा मी एक्स स्क्वेअर. काय मानलं बेटा मी एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग चला एफ डॅश एक्स काढा बरं. एफ डॅश एक्स कसा काढता? डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर बेटा. ठीक आहे ना, असंच काढता ना आपण डेरिव्हेटिव्ह. चला हा बोला, एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय? एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय? डेरिव्हेटिव्हचा एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. तो जो वरती असतो ना डोक्यावर एन, त्याला पहिले खाली उतरवायचा. एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन बेटा. ठीक आहे ना, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला तुमचे पार्ट असेल. म्हणजे एक्स रेस टू 2 आहे का, मग 2 ला खाली उतरवायचं. पहिले 2 ला पहिले खाली उतरवायचं. 2 इंटू एक्स रेस टू एन मायनस वन म्हणजे 2 मायनस 1. तर या ठिकाणी एन ची व्हॅल्यू तुम्हाला 2 दिलेली बेटा. एन ची व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेली? 2 दिलेली आहे. पहिल्या 2 ला खाली उतरवलं, एक्स एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1. तर किती आला बेटा? 2. एक्स रेस टू 2 मायनस 1 किती सोडा आपला 1 असतो. 2 मायनस 1 किती सोबला 1 असतो. आणि 1 आपण कधीही लिहत नाही, 1 आपण कधीही लिहत नाही बेटा. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? आपलं 2x. उत्तर काय आलं आपलं? 2x. म्हणजे एफ डॅश एक्स किती आला बेटा? 2x. मग बघा रे भाऊ, बघा बरं, ई रेस टू जो फंक्शन होता, ई रेस टू जो फंक्शन होता बेटा आपला, बघा ई रेस टू जो फंक्शन होता, या फंक्शनचाच डेरिव्हेटिव्ह याच्या समोर अवेलेबल झालेला आहे. दिसतंय का? बघा, ई रेस टू जो फंक्शन होता बेटा, याच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह याच्या समोर अवेलेबल आहे. एफ डॅश एक्स. समजलं बेटा इथपर्यंत? बघा, ई रेस टू जे फंक्शन तुम्हाला दिलेलं होतं, याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर या ईच्या पुढे अवेलेबल असेल, तर अशा कंडिशनला आपलं इंटिग्रेशन काय असतं? बोला बोला बोला. तर आपलं उत्तर असेल ई रेस टू एफ ऑफ एक्स, ई रेस टू एक्स स्क्वेअर.
प्लस सी. तर हे झालं बेटा आपलं आन्सर. हे झालं बेटा आपलं आन्सर. हे झालं बेटा आपलं यान्सर. यान्सर यान्सर हो सर यान्सर का बरं म्हणता हो असंच. चला तर आय होप सो हा 6वा रूल तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झाला असावा. हा 6वा रूल तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झाला असावा. ठीक आहे. बघा बाळांनो सिंपल अशी गोष्ट होती. ए रेस टू जे फंक्शन असेल याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या जर समोर अवेलेबल असेल तर गुपचाप ई रेस टू एफ ऑफ एक्स लिहून टाकायचं. आपलं उत्तर सॉल्व्ह करून टाकायचं. डन बेटा. चला असो. तर आय होप सो हा 6वा रूल तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झाला असावा. तर बघा बेटा हा रूल तर सर्वांना समजला असेलच. आता आपण जाऊया नेक्स्ट रूल कडे. ठीक आहे ना. चला असो. तर रूल नंबर मागचा 6वा होता ना, हा आपला 7वा. रूल नंबर 7 बेटा. आता बघा 7वा रूल तुम्हाला काय सांगतोय एकदम सिंपल आहे. तुम्हाला खूप आवडेल. तर तुम्ही असंच सांगता पण आम्हाला काही आवडत नाही सर. अजून किती रूल हो सर? आहे अजून थोडेसे आहे. अजून थोडेसे 4च रूल बाकी आता. ठीक आहे ना. एकदम बघा बेटा कसं माहिती का थोडं पाठ करायचं आणि असं नाही की एकाच दिवसात सर्व पाठ करून टाका. पहिले एक काम करा. हे सर्व रूल पेपरवर लिहून घ्या. तुमच्या जवळ ठेवा. थोडे दिवस जवळ ठेवत त्याला. मग कसं आहे जसं जसं या रूलच्या आधारित मी काही न्यूमरिकल घेत जाईल तसं हे रूल तुमचे सर्वांचे पक्के होऊन जाईल बेटा. काहीच टेन्शन घेऊ नका. एवढे बदबद न्यूमरिकल घेईल मी डायरेक्टली. एवढी प्रॅक्टिस तुमची करून गेली की तुम्हाला काहीच डाऊट येणार नाही बेटा. ही गॅरंटी बेटा माझी. ठीक आहे ना. चला असो. तर बघा बाळांनो इंटिग्रेशन ऑफ कोणता रूल होता आपला रे? ठीक आहे. ई रेस टू मागचा कोणता आला आपला? हा ठीक आहे. हा बाकी आपला ई रेस टू ए एक्स प्लस बी dx असं जर समजा असेल ई रेस टू ax प्लस बी dx असं जर समजा असेल तर याचं इंटिग्रेशन काय येईल सर? याचं इंटिग्रेशन काय येईल सर? तर काहीच टेन्शन घ्यायचं नाही बेटा. जर ई रेस टू ax प्लस बी आला ना, ई रेस टू ax प्लस बी आला ना तर याचं इंटिग्रेशन राहील ई रेस टू ax प्लस बी. असं असायचं लिहायचं बघा. हे जसं आहे ना ज्याचं इंटिग्रेशन काढायचं आहे ते असं असं लिहून टाकायचं. ते असं लिहून टाकायचं इंटू 1/a. या x ला जो कोएफिशियंट लागलेला असतो ना तो लिहून टाकायचा इंटू 1/a. इंटू 1/a. जसं मागे आपण केलं होतं बघा बेटा. आठवतं तुम्हाला? पुढे गेलं होतं रे. कुठे गेलं होतं हा बघा ax प्लस बी आला की 1/a ने आपण मल्टिप्लाय करतो. अजून पुढे गेलं होतं हा ax प्लस बी आला की 1/a ने आपण डिवाइड करतो. म्हणजे 1/a करतो. म्हणजे a खालती आला पाहिजे. a आपला खालती आला पाहिजे. बस सिंपल बेटा. ठीक आहे. पुढे गेलं आपलं हा चला असो. तर 1/a ने काय करायचं मल्टिप्लाय करून द्यायचं. किंवा जर तुम्ही डायरेक्टली अपॉनला a जरी लिहिला असं अपॉनला a जरी लिहिला तरी सुद्धा चालेल बेटा. कारण 1/a ने मल्टिप्लाय करा किंवा डिवाइडला a एकच आहे. दोघांचा अर्थ हेच आहे. तुम्ही असं बी लिहू शकता किंवा तुम्ही असं पण लिहू शकता ई रेस टू ax प्लस बी इंटू 1/a असं पण तुम्ही लिहू शकता. बेटा तुमची इच्छा कसं लिहा. ठीक आहे. चला सर थोडंसं सांगता का एक्झाम्पल? हो बेटा विषय का? तर बघा एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x प्लस 3 घ्या तुम्ही. 2x प्लस 3 dx म्हणजे याचा आपल्याला काढायचं बेटा इंटिग्रेशन आहे. ई रेस टू ax प्लस बी ई रेस टू 2x प्लस 3 ई रेस टू 2x प्लस 3. काय करायचं? काहीच नाही करायचं. ई रेस टू ax प्लस बीचं इंटिग्रेशन काय? ई रेस टू ax प्लस बी असं खाली लिहून टाकायचं. ई रेस टू 2x प्लस 3चं काय? ई रेस टू 2x प्लस 3. फक्त काय करायचं अपॉनला काय करायचं माहिती का? सिंपलची गोष्ट बेटा. अपॉनला काय करायचं या एक्सला जो कोएफिशियंट लागला होता ना आपला हा आपला अपॉनला लिहून टाकायचा. बस संपला विषय. झाला आपलं उत्तर प्लस सी. समजलं बेटा? बघा सिंपलची गोष्ट आहे. या एक्सला जो कोएफिशियंट लागला होता ना तो आपला अपॉनला लिहून टाकायचा. बघा ई रेस टू ax प्लस बी अपॉन ए. ठीक आहे. चला किंवा याचं उत्तर असं पण ई रेस टू 2x प्लस 3 इंटू 1/2 सारखंच आहे बेटा. दोघी गोष्टी एकच आहे ना. चला असो. तर असं तुम्ही उत्तराचं काढू शकता. आय होप सो तुम्हाला हे सर्वांना क्लिअर इथपर्यंत झालं असावं. अजून एखादं घ्यायचंय का? काही गरज नाही सर. सोपं आहे सर. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 5x प्लस 4 dx असं आलं तर काय करायचं बेटा? असं पहिले खाली लिहायचं ई रेस टू 5x प्लस 4 असं जास्त लिहिलं का? हो सर लिहिलं सर. ओके बेटा. आणि हा मग आता काय करायचं या एक्सचा कोएफिशियंट काय होता बेटा? एक्सचा कोएफिशियंट काय होता आपला? 5 होता. काय होता आपला? 5 होता. मग डिवाइड बाय करायचं 5 लिहून टाकायचा. प्लस सी जसाच्या तसा प्लस टी जसाच्या तसं झालं आपलं इंटिग्रेशनचं सॉल्व. सोपं होतं ना? सोपं आहे सर. आमले आवडलं सर. असे 4-5 पडी जायला पाहिजे भाऊ.
ठीक आहे. अशी 4-5 पडी झाली पाहिजे आमच्या पेपरात. आम्हाला तर मार्काची लॉटरी लागून जाईल. बघा बेटा, पडू पण शकता 2 मार्काला, असं एखादं छोटंसं सम वगैरे पडू पण शकतं. असं आलेलं आहे, असं नाही की आलेलं नाही, आलेलं आहे बेटा, भरपूर आलेलं, 2 मार्काला आलेलं आहे, छोटं छोटं. ठीक आहे. चला, तर आता आपण जाऊया आपल्या 8व्या रूलकडे. 8व्या रूलकडे. ठीक आहे ना. चला असो. बघा बेटा, तर 8वा रूल तुमचा काय म्हणतो, इंटिग्रेशन ऑफ कोणता बाकी आता आपला, हा, e रेस टू एक्स. ठीक आहे ना. e रेस टू एक्स, ऐका लक्ष द्या, ब्रॅकेट मध्ये f ऑफ एक्स प्लस f डॅश एक्स dx असेल. बघा बेटा, इंटिग्रेशन ऑफ e रेस टू एक्स f ऑफ एक्स प्लस f डॅश एक्स असेल आणि dx असेल, तर याचं उत्तर आपलं असेल, बघा, इंटिग्रेशन ऑफ e रेस टू एक्स f ऑफ एक्स प्लस f डॅश एक्स, म्हणजे e रेस टू एक्स असा आणि इकडे एखादं फंक्शन असेल, कोणतं असू शकतं, इथे एखादं फंक्शन असेल, ते कोणतंही असू शकतं, आणि याच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्याच्या पुढे असेल, तर अशा कंडिशनला आपला सुंदर असा फॉर्म्युला काय असेल, बोला रे भाऊ, तर आपला फॉर्म्युला असेल e रेस टू एक्स इंटू f ऑफ एक्स प्लस सी. समजलं बेटा? नाही समजलं सर? बघा बेटा, इंटिग्रेशन ऑफ e रेस टू एक्स इन ब्रॅकेट मध्ये f ऑफ एक्स प्लस f डॅश एक्स. f ऑफ एक्स म्हणजे काय वाटलं मला, थोडंसं चांगलं लिहितो मला, चालेल ना? हो सर, एकदम चांगलं लिहा सर, आम्हाला लय आवडतं. f ऑफ एक्स प्लस f डॅश एक्स असेल, म्हणजे काय की एखादं फंक्शन आणि त्या फंक्शनचाच डेरिव्हेटिव्ह त्याच्या पुढे दिलेला असेल. बघा, एखादं फंक्शन कोणतं असू शकतं, ते त्या फंक्शनचाच डेरिव्हेटिव्ह त्याच्या पुढे दिलेला असेल, तर अशा कंडिशनला आपला उत्तर काय असतं, e रेस टू एक्स इंटू f ऑफ एक्स. तर मी एक एक्झाम्पल घेतो, एक्झाम्पल तुम्हाला जास्त क्लिअर होईल. I इज इक्वल टू एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ e रेस टू एक्स, इथे घेतो बेटा मी एक्स स्क्वेअर प्लस 2x dx. चला बघा बाळांनो, लक्ष द्या. तर मी एक छोटंसं एकदम छान असं सुंदर असं एक्झाम्पल घेतला. ठीक आहे ना. चला असो. तर बघा बेटा, मी तुम्हाला सांगितलं होतं e रेस टू एक्स, अरे वा, f ऑफ एक्स म्हणजे एखादं फंक्शन आणि f डॅश एक्स म्हणजे काय, त्याचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे बघा रे, तुम्हाला असं दिसतंय का, या ठिकाणी जे फंक्शन आहे, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या पुढे आहे. बघा, या ठिकाणी जे फंक्शन आहे, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या पुढे आहे. बघा, कारण तुम्हाला सर्वांना माहिती असेल, जर मी समजा याला मानलं एक्स स्क्वेअरला मानलं मी f ऑफ एक्स, याला बेटा मानलं मी f ऑफ एक्स. ठीक आहे. आणि बघा बरं, f ऑफ एक्स काय आलेलं आहे आपलं, हा, सपोज f ऑफ एक्स काय आलंय बेटा आपलं, एक्स स्क्वेअर. आता आपल्याला काढायचं f डॅश एक्स, f डॅश एक्स म्हणजे काय बेटा, d dx ऑफ एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढा बेटा, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह का, तो एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह बोला, n इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. तुमचं पाठ झालं असेल आता, तर या 2 ला खाली उतरवायचं, 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1. बेटा बघा, n इंटू एक्स रेस टू एन मायनस 1, 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1 किती असतं बेटा आपलं, 1 असतं. आणि 1 आपण लिहत नाही, तर हा झाला बेटा आपला f डॅश एक्स, f डॅश एक्स किती आला आपला 2x, f डॅश एक्स किती आला आपला 2x. म्हणजे बघा रे भाऊ, एक्स स्क्वेअर म्हणजे f ऑफ एक्स, आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आपण काढला तर काय आला आपला 2x, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आपण काढला तर काय आला आपला 2x. म्हणजे या फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे ना, हाच याच्या पुढे दिलेला आहे, म्हणजे आपला फॉर्म्युला लागू झाला का आपला, सांगा बरं बेटा, आपला रूल लागू झाला का, e रेस टू एक्स असा इथे फंक्शन ऑफ एक्स आणि याचाच डेरिव्हेटिव्ह याच्या पुढे दिलेला असेल, तर अशा कंडिशनला आपला फॉर्म्युला काय येतो, e रेस टू एक्स इंटू f ऑफ एक्स. f ऑफ एक्स किती होतं बेटा आपलं, f ऑफ एक्स काय होतं आपला, एक्स स्क्वेअर प्लस सी. झालं आपलं उत्तर. सोपं आहे म्हणजे, कठीण जरी दिसत असलं पण रूल जर तुम्हाला माहिती असेल बेटा, तर हे एकदम सोपं होऊन जाईल. बेटा बघा, e रेस टू एक्स इंटू f ऑफ एक्स म्हणजे काय, जे फंक्शन असतं, जे आपलं फंक्शन आहे. ठीक आहे ना. तर आय होप सो तुम्हाला सर्वांना इथपर्यंत क्लिअर वगैरे झालं असावं.
छान छान सुंदर आहे, छान छान सुंदर आहे भाऊ, सुंदर आहे भाऊ, सुंदर आहे भाऊ. ठीक आहे, चलो तर आपण जाऊया आता 9व्या रूलकडे. आपण जाऊया आता 9व्या रूलकडे. चला 9वा, 8 झाले आपले आता 9वा. चला 9वा रूल काय सांगतो, इंटिग्रेशन. अजून किती रूल आहे सर? झालं बेटा, आता शेवटचे उरले बेटा, शेवटचे उरले बेटा, टेन्शन नका घ्या. मला माहिती मी बोर झाले सर. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स असं असेल. बघा बेटा म्हणजे काय, अरे डीएक्स राहणार आहे, डीएक्स. बघा बेटा सर हे काय गंदा पडाक आहे सर, एवढा काय गंदा पडाक देऊन दिला सर तुम्ही याला. हा 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 हा. बघा बेटा म्हणजे जर इंटिग्रेशन ऑफ खालती रूट मध्ये दिलाय तुम्हाला एफ ऑफ एक्स, रूट मध्ये दिलाय तुम्हाला एफ ऑफ एक्स, म्हणजे रूट मध्ये दिलेलं एक फंक्शन, रूट मध्ये दिलेलं आहे एक फंक्शन, आणि या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला वरती अवेलेबल असेल, या खालच्यावाल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर वरती अवेलेबल असेल, तर अशा वेळेला याचं उत्तर असतं 2 इंटू एफ ऑफ एक्स. 2 इंटू एफ ऑफ एक्स. तर याचं उत्तर असं बेटा 2 इंटू एफ. अरे प्लस राहिला नाही यार, मागच्या वेळेस दिला होता आपण, हा दिला होता. चला असो. बघा बेटा सिंपलशी गोष्ट आहे. जर समजा एखाद्या फंक्शन मध्ये, एखाद्या इंटिग्रेशन मध्ये खालती अंडररूट मध्ये फंक्शन दिलेलं आहे, खालती अंडररूट मध्ये फंक्शन दिलेलं आहे, आणि या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वरती दिलेलं आहे, या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वरती दिलेलं आहे, तर आपलं उत्तर काय राहील आपलं 2 इंटू अंडररूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. 2 इंटू अंडररूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. सर एक्झाम्पल घ्या सर. ठीक आहे बेटा. माझ्या लहान भावांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या वडिलांनो, चला एक्झाम्पल. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स काय घेऊ, साइन एक्स, आणि वरती घेतल्या बेटा मी कॉस एक्स डीएक्स. ठीक आहे, चला असो. तर बघा बेटा सिंपलची गोष्ट आहे. काय रे बेटा मला सांगा खाली काय, खाली हे जे आलेलं आहे बेटा, हे आपलं एफ एक्स मानलं मी, याला मानलं फंक्शन ऑफ एक्स, याला मी काय मानलं एफ ऑफ एक्स मानलं. काय मानलं बेटा मी एफ ऑफ एक्स. तर आता मला घेतलं बेटा मी हे एफ ऑफ एक्स घेतलं, एफ ऑफ एक्स मी कोणाला मानलं बेटा साइन एक्सला, एफ ऑफ एक्स मी कोणाला मानलं साइन एक्सला. चला तर आता मला काढायचं एफ डॅश एक्स, मला काढायचं एफ डॅश एक्स. तर एफ डॅश एक्स म्हणजे काय असं बेटा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश एक्स डी डी एक्स ऑफ साइन एक्स. तर बोला साइन एक्स काय असतं, बोला साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा आपलं कॉस एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बेटा आपलं कॉस एक्स, म्हणजे एफ डॅश एक्स. बेटा बघा एवढा प्रत्येक फॉर्म्युला, प्रत्येक रूल तुम्हाला मी बारकाईने विथ एक्झाम्पल समजवतो बेटा. तर बघा कसं आहे, याच्यातले काही रूल तुम्हाला लागतील, काही रूल लागणार नाही. एखादा क्वचित असं एखादं न्यूमेरिकल की ज्यावेळेस असे रूल लागेल बेटा, हे दरवेळेस लागत नाही. तर मी इम्पॉर्टंट सुद्धा तुम्हाला सांगून देईल, काही काळजी नका करा बेटा. आणि हा या सर्वांची प्रॅक्टिस तुमची होऊन जाईल, कारण आपण भरपूर सारे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणारे बाळांनो. आणि बघा बेटा थोडा अभ्यास करा. मला माहिती आहे की भरपूर जणांना अप्लाइड मॅथमॅटिक्स, मॅथ हा विषय आम्हाला आवडतच नाही सर. बघा बघा बेटा अभ्यास करायला कोणालाच आवडत नाही. असं नाही की समजा मी डिप्लोमाच्या 6 सेमिस्टरचा टॉपर होतो, ठीक आहे, मग इंजिनिअरिंगचा मी युनिव्हर्सिटी टॉपर होतो, मग याचा अर्थ असा की मला अभ्यास करायला खूप आवडतं. नाही बेटा असं नसतं. पण कसं असतं बेटा माहिती आहे का, की आपली परिस्थिती याची जाणीव मात्र तुम्हाला असली पाहिजे. आता माझी परिस्थिती एकदम बिकट, एकदमच गरिबीची होती. डायरेक्टली सांगायला कधी नव्हतं तुम्हाला माझी स्टोरी, पण सांगतो बाळांनो, त्या परिस्थितीतून मला बाहेर यायचं होतं. आणि अभ्यासामध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे बेटा. कारण बघा मी जर समजा सुंदर गाणं गातोय, अरे वा, अरे बेटा गाणं म्हणणारे भरपूर जण पडले. मला सांगा सिंगर मध्ये सक्सेस होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? एकदमच कमी. मला समजा नाचता येतं, डिंग डांग नाचता येतं, तर नाचण्यामध्ये सक्सेस होण्याची प्रोबॅबिलिटी किती बेटा? खूपच कमी. पण अभ्यासामध्ये सक्सेस होण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त बेटा. म्हणून मी अभ्यासाला चूज केलं. आणि बघा मला पण अभ्यास आवडत नव्हता. माझे बी फॉर्म्युले जस्ट मी शिकवतो ना, मग आम्हाला त्याच्याशी जास्त होते. आम्हाला M1 पण होता, M2 पण होता, M3 पण होता रे बाबा. M1 M2 M3 तीन मॅथ होते आम्हाला, असं आहे ते. आणि आमचा पेपर 100चा रिटर्न राहायचा. तुमचा 70चा आहे ना, तसं आमचा 100चा लेखी राहायचा, लेखी. तर बघा बेटांनो, आम्ही तेव्हा पण अभ्यास केला होता आणि आम्हाला गरज होती बेटा. तर तसंच तुम्हाला सांगतो बाळांनो,
कसं आहे, हे दिवस पलटतील, सर्व काही आपली परिस्थिती सुद्धा पलटेल, पण तुम्हाला अभ्यास मात्र करावा लागेल बेटा. तर अभ्यास करा बेटा, आपल्याला ही परिस्थिती बदलायची बेटा. बघा, सिंपल आयुष्यात जर मी जगत असाल त्याला काही अर्थ नाही. रॉयल लाईफ जगता आली पाहिजे, रॉयल. आणि रॉयल जर बनायचं असेल तर तेवढे स्किल्स तुम्हाला आणावे लागतील बेटा. मग तुम्ही म्हणशाल सर मग मी डब्बू बोल काय सर? अरे नाही बेटा, डब्बू कोणीच नसतं. तुमच्यामध्ये सुद्धा काही ना काही खासियत आहे. ओळखा बेटा स्वतःला. खूप पुढे असाल तुम्ही, फक्त स्वतःला ओळखावा. आहे तुम्हाला वाटतं बेटा तुम्हाला अभ्यास करावा, पण कसं आहे, डिस्ट्रॅक्शन, या डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहा. सोशल मीडियापासून, इंस्टाग्राम टुको 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 याच्यापासून दूर राहा बेटा. कारण कसं आहे, आपण जस्ट इंस्टाग्राम चालवतो तेव्हा वाटतं बरं टाइमपास होतो यार, माझा वेळ जातो यार, तरी बी टुको 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 सर वेळ जातो यार, माझा मी अभ्यास करायला पाहिजे, तरी बी टुको 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 ही सवय लागलेली असते बेटा आपल्याला. त्यामुळे सांगतो थोडंसं ठेवा, दूर ठेवा आणि अभ्यासाला लागा बाळांनो, अभ्यासाला लागा बेटा. ठीक आहे ना. माझे लहान भाऊ बहिणी आहात, तुम्ही माझी फॅमिली आहात, एक मोठ्या भावाप्रमाणे एक खूप कळकळीची विनंती बेटा, अभ्यासाला लागा बेटा. कारण हे डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे जे हे 3 ते 6 वर्ष तुम्ही काढून घेतले बेटा, पुढे खूप जबरदस्त स्किल्स आहेत. डिमांड ज्याला स्किल्स आहे, ज्याच्यामध्ये स्किल्स आहे, टॅलेंट आहे, त्याला स्कोप आहे बेटा. हे लक्षात ठेवा. प्रत्येक इंजिनिअरला जॉब नाही आणि प्रत्येक इंजिनिअरला स्कोप नाही. स्कोप आणि जॉब त्यालाच आहे जिच्याकडे टॅलेंट आहे आणि जिच्याकडे गट्स आहे, आणि त्याच्याकडे अभ्यास करावाच लागेल. चला बघा बेटा, तर बघा रे भाऊ, तर खालती दिलेला एखादा फंक्शन आणि याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच्यावरती बसलाय का बघा बरं. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह त्याच्यावरती बसलाय का बघा बरं. हो बेटा, खाली जे फंक्शन होतं एफ ऑफ एक्स याचाच जो आहे डेरिव्हेटिव्ह हा वरती जाऊन बसलाय रे बो. तर हा झाला बेटा आपला एफ डॅश एक्स. म्हणजे खाली एफ ऑफ एक्स असेल रूट मध्ये आणि याचाच डेरिव्हेटिव्ह त्याच्यावरती दिलेला असेल, तर अशा वेळेस आपला फॉर्म्युला काय असतो? आपला फॉर्म्युला असतो 2 इंटू अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय बेटा आपला साइन एक्स प्लस सी. तर हे झालं बेटा आपलं आन्सर. तर एवढं सोपं आहे बेटा, एवढं सोपं आहे बाळांनो, एकदम साधं आहे, एकदम सोपं आहे भाऊ. चला, तर आय होप सो 9 रूल तुम्हाला सर्वांना समजले असावे. तर बघा बेटा, 9 फॉर्म्युले तर आपले झालेले. आता शेवटचे 2 फॉर्म्युले एकदम सोपे, म्हणजे सोपे नाही ते, पण जास्त काही विचारत नाही बेटा. ठीक आहे ना. तर एकदम शॉर्ट एकाच टायमाला दोघी सांगून देतो, 9 आणि 10. सॉरी 10 आणि 11 ना. पांढरा नको रे, पांढरं नको राजा, आमला पिवळा पाहिजे. चला रे बा. 10वा फॉर्म्युला, इंटेग्रेशन ऑफ e raised to ax sin bx. e raised to ax sin bx dx. आणि 11वा फॉर्म्युला घेतो मी, इंटेग्रेशन ऑफ e raised to ax साइनच्या ऐवजी cos bx घेतो मी या ठिकाणी, cos bx dx. बघा बेटा, लक्ष द्या 2 मिनिटं. समजलं बेटा तुम्हाला? म्हणजे जर समजा असं कधी आलं, इंटेग्रेशन ऑफ e raised to ax sin bx, इंटेग्रेशन ऑफ e raised to ax cos of bx, असं जर तुम्हाला आलं असेल, तर अशा टायमाला काय करायचं बेटा? अशा टायमाला नेमकं काय करायचं, तर हे तुम्हाला मी आता सांगत आहे, असं मी तुम्हाला सांगतो. चला, काय करायचं? सर्वात आधी एकदम सोपं काय करायचं रे भाऊ? e raised to ax आहे का? e raised to ax लिहा अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. इथपर्यंत समजलं बेटा? बघा, e raised to ax sin bx dx आलं तर काय करायचं? e raised to ax अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. e raised to ax अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. खाली पी कसं छापा भाऊ? e raised to ax अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. थोडं खाली करू का? ठीक आहे, चला इथपर्यंत समजलं बेटा? बघा, मी काय केलं, e raised to x sin bx dx, e raised to ax cos bx dx. ठीक आहे ना? चला असो. तर हे आणि हे दोघी ठिकाणी सेम आहे, याच्यात काही फरक नाहीये. त्यानंतर एक करायचं ब्रॅकेट. काढला ब्रॅकेट? हो सर. इकडे बी काढता येतो? हो सर, आम्हाला येतो सर. ओके सर, ठीक आहे सर. चला असो. तर मला सांगा, या ठिकाणी पहिले कोण आलेलं आहे? साइन आलेला आहे. e raised to x sin bx आहे ना, साइन आलेलं आहे ना. मला यायचं a sin bx मायनस b cos bx. आणि इथे cos आलेला आहे का? cos bx आलेला आहे का? हा,
मग ए कॉस बी एक्स प्लस बी साइन बी एक्स, बी साइन बी एक्स प्लस सी. अहो सर काय काय तेवढा फॉर्म्युला सर तुम्हाला काय दुसरे भेटले नाही का सर? ठीक आहे ना बेटा. चला बघा बाळांनो, ए साइन बी एक्स मायनस बी कॉस बी एक्स आणि ए कॉस बी एक्स प्लस बी साइन बी एक्स बेटा. ठीक आहे ना. तर हे झालं आपले दोन फॉर्म्युले. हे दोन फॉर्म्युले जास्त काही लागत नाही, एकदम एकदम क्वचित एखादं न्यूमेरिकल आलं तर आलं, एकदम रेअर आहे बेटा डायरेक्टली. ठीक आहे ना. पण करून ठेवा, कसं भविष्यात तर काम येईल तुम्हाला. डिग्रीला M1 M2 M3 आहे त्यावेळेस काम येईल तुम्हाला. चला असो, आय होप सो इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल. आता याचं एक एक्झाम्पल वगैरे तर घ्यायची काही गरज तर काही वाटत नाही मला, कारण ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सॉल्व्ह करून दाखवली. घेऊ का एखादं एक्झाम्पल? ठीक आहे, एखादं एक्झाम्पल घेऊन घेतो तुम्ही म्हणता आता. ठीक आहे ना. पहिल्याचं घेतो मी बस, किंवा याचाच घेऊन टाकतो 11वाचा एक्झाम्पल. ठीक आहे ना. 11वाचं मी एक्झाम्पल घेतो. आय इंटिग्रेशन ऑफ e raised to 2x cos of 3x dx. बरोबर आहे. चला असो, आता सिंपलची गोष्ट बेटा बघा. e raised to ax cos bx dx म्हणजे e raised to 2x cos of 3x. म्हणजे या ठिकाणी a ची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे आणि b ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. येतं लक्षात तुम्हाला? जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं ना, तर e raised to ax, e raised to 2x म्हणजे या a ची व्हॅल्यू तुम्हाला काय दिसते? 2 दिसते. म्हणजे ऑब्झर्व केअरफुली, जर व्यवस्थित बघितलं तर a ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली बेटा? 2 मिळाली. किती मिळाली तुम्हाला? 2 मिळाली. a ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 2 मिळाली. आणि 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 हा e raised to x cos of bx बेटा b. तर b ची व्हॅल्यू तुम्हाला काय दिसते बेटा? 3 दिसते. बघा या ठिकाणी बघा, cos bx cos 3x. तर b ची व्हॅल्यू तुम्हाला काय दिसते बेटा? 3 दिसते. बघा cos bx cos 3x. तर b ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली बेटा 3. मग b ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली बेटा 3. चाल द्या मग. हा काय करता मग आता बोला. हा आपला जर e raised to 2x cos 3x असेल तर आपला हे वापरायचा e raised to x. बघा एवढं गंध बडक उत्तर द्या डायरेक्टली. चला e raised to ax, a किती बेटा आपला 2. अरे वा रे वा, हे मस्त आहे सर. a चं व्हॅल्यू 2 आहे का? e raised to ax आहे ना बेटा, ax. तर a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 2 आहे. तर 2x अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर बेटा. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. a स्क्वेअर किती आपला 2, 2 स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे b किती आपला 3 स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये a cos bx प्लस b sin bx, a cos bx प्लस b sin bx. बघा बेटा, इथे जर cos असेल तर पहिले cos घ्यायचं, इथे sin असेल तर पहिले sin घ्यायचं बेटा बस. आणि sin असेल तर मध्ये मायनस साइन द्यायचं, cos असेल तर मध्ये प्लस साइन द्यायचं बेटा. ठीक आहे. चला असो, मग आपल्याला a cos bx ना, a ची व्हॅल्यू किती? 2 cos bx बेटा, b म्हणजे किती आपला 3x प्लस b sin bx, b म्हणजे किती आपला 3 sin 3x प्लस सी. झालं आपलं सॉल्व्ह करून. वाटल्यास तुम्हाला जर वाटत असेल तर याला सॉल्व्ह करू शकता तुम्ही. e raised to 2x अपॉन, काही गरज नाही, तुम्हाला समजलं नाही. बघा बेटा, मेन काय होतं हे समजलं बेटा तुम्हाला. मेन कॉन्सेप्ट समजला, भरपूर झाला. कॉन्सेप्ट समजला, भरपूर झाला. आय होप सो हे सर्व रूल्स जे आपण 11 रूल्स बघितले बेटा, हे सर्वांना प्रॉपर समजले असेल. बघा बेटा कसं आहे, तुम्हाला रूल जर तुम्हाला सर्वांना समजले ना, आता आपलं काहीच बाकी नाहीये. तर बेसिक जे रूल आहे हे सर्व मी तुम्हाला सांगून दिलेले. u × v वगैरे हे बाकी अजून आपले ते बाकी अजून आपले. ठीक आहे ना. चला, तर एकदम बेसिक रूल होते जे आपले झालेले बेटा. ठीक आहे ना. चला, तर आता आपण नेक्स्ट लेक्चरला सुरुवात करू. सुंदर फायनल एक्झामला, आपल्या फायनल बोर्डाच्या पेपरला पडलेले काही न्यूमरिकल्स. ठीक आहे ना. चला, न्यूमरिकलची सुरुवात आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. चला, तर आय होप सो तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. जर लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि ऍप्लिकेशनला डाउनलोड करून घ्या. विनीत ट्युटोरियल्स नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. आताच डाउनलोड करा. आणि जर माझं शिकवणं जर तुम्हाला आवडत असेल तर कोर्स नक्की परचेस करा बेटा. कारण आतापर्यंत तुम्ही फक्त फॉर्म्युले आणि रूल शिकले, जे जसे आहे तसे आहे बेटा. पण न्यूमरिकल ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवेल ते एकदम प्रॉपर आणि एकदम व्यवस्थित हळूवारपणे शिकवेल. आणि तुम्हाला तुमच्या वह्या सुद्धा आताच कंप्लीट करायच्या, ही गॅरंटी बेटा माझी छाती ठोकून सांगतो. आपल्या वहीच्या बाहेर एकही टॉपिक जाणार नाही. ज्या विद्यार्थ्याने आपली क्लासची वही प्रॉपर लिहिली असेल बेटा, मला नाही वाटत की दुसरं काही करायची त्याला गरज असेल. बस सेम आपली क्लासची वही करा आणि वेळ भेटला तर यासारखेच आपले न्यूमरिकल सॉल्व्ह करा. पण यासारखे अजून काही न्यूमरिकल तुम्हाला जर सॉल्व्ह करता आले तर नक्की करा बेटा. ठीक आहे ना. तर आय होप सो आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.